लाडक्या बहिणींसाठी आता खुशखबर. लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात झाली. आतापर्यंत जवळपास 2 कोटींहून अधिक महिलांच्या खात्यात पैसे जमा झाल्याची माहिती बालकल्याण विभागाने दिली. आज रात्री उशिरापर्यंत सर्व महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत. आता लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे, कारण लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट महिन्याचा हप्ता आजपासून सुरू करण्यात आलेला आहे. सर्वात मोठी आनंदाची बातमी म्हणजे लाडक्या बहिणींना ऑगस्ट महिन्याचा हप्ता यायला सुरुवात झालेली आहे. आजपासून याची सुरुवात झालेली आहे आणि त्यासोबतच लाडक्या बहिणींना 2100 रुपये प्रमाणे मेसेज येतोय. बघा, लाडकी बहीण योजनेचा जुलै महिन्याचा हप्ता तुम्हाला भेटला असेल तो 1500 रुपये प्रमाणे, पण आता ऑगस्ट महिन्याचा हप्ता तुम्हाला 2100 रुपये प्रमाणे मिळायला सुरुवात झालेली आहे. भरपूर बहिणींचे कमेंट आलेले आहे की सर आम्हाला हप्ता मिळालेला आहे आणि 2100 रुपये प्रमाणे आम्हाला मिळालेले आहे. बघा, आज कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप झाले आहे, जिल्ह्यांची नावं सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे, कारण आज 15 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप झालेले आहे. तर आज कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप झाले ती माहिती सुद्धा सांगतो. आणि सर्व बहिणींना 2100 रुपये प्रमाणे हप्ता मिळतोय का, काही बहिणींना 1500 रुपये प्रमाणे, तर यामध्ये पूर्ण चर्चा आपण करूया. कारण सर्वात मोठी जी प्रतीक्षा होती बहिणींची, अखेरकार आज प्रतीक्षा संपलेली आहे आणि ऑगस्ट महिन्याचा हप्ता वाटप सुरू झालेला आहे. 15 जिल्ह्यांमध्ये आहे आणि त्यासोबतच बँकांकडून एक स्टेटमेंट आलेली आहे. बघा, लाडकी बहीण योजनेचा जर तुम्ही फॉर्म भरला असेल, तुम्हाला रेग्युलर प्रमाणे हप्ता येत असेल, तर बँकांकडून एक नोटीस जाहीर करण्यात आलेली आहे की सर्व बँकांमध्ये डायरेक्ट डेबिटच्या माध्यमातून आता पैसे जमा होणार नाही. त्यासाठी काहीतरी क्रायटेरिया लावण्यात आलेला आहे. आता हे राज्य शासनाचं यामध्ये लाडकी बहीण योजना जी आहे ना, यासाठी आता बँकांमध्ये काहीतरी प्रॉब्लेम असल्यामुळे नोटिफिकेशन आलेले आहेत. ते प्रॉब्लेम काय आलेला आहे तर ती माहिती सुद्धा तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहे. जर तुम्ही लवकरात लवकर ती प्रॉब्लेम सॉल्व्ह केली नाही तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट महिन्याचा हप्ता तुमच्या बँक खात्यात जमा होणार नाही. म्हणून लवकरात लवकर तुम्ही बँकेत जाऊन तेवढं काम करून घेणं गरजेचं आहे. आता काय म्हणाले साहेब, आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेब यांनी मोठी स्टेटमेंट दिलेली आहे. कारण लाडकी बहीण योजनेचा 2,34,00,000 बहिणींना आता या लाभ मिळतोय. भरपूर बहिणी यामध्ये अपात्र ठरलेल्या आहेत, आपल्याला माहित आहे, पण 2,34,00,000 बहिणींना ऑगस्ट महिन्याचा हप्ता आम्ही आजपासून सुरू करत आहोत. आज जवळपास 90 लाख बहिणींना पैसे जमा झालेले आहेत 15 जिल्ह्यांमध्ये. बघा, तुम्हाला सुद्धा मेसेज आला असेल आणि जर मेसेज आला नसेल तर घाबरायची काही गरज नाही. 2-3 दिवस याला डेबिटीला वेळ लागतो. 2-3 दिवसामध्ये तुमच्या बँक अकाउंटला पैसे जमा होतील. आधार कार्ड सीडिंग, बघा, आता जर तुमचं आधार कार्ड सीडिंग व्यवस्थितपणे बँक खात्याशी लिंक नसेल तर ती गोष्ट सुद्धा महत्वाची आहे. त्यावर सुद्धा मोठा यामध्ये आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब म्हणाले की आधार सीडिंग ज्या बहिणींचं झालं नसेल व्यवस्थित त्या बहिणींना ऑगस्ट महिन्याचा हप्ता येणार नाही. बघा, मोठं स्टेटमेंट आलेलं आहे. अशा महिलांना ज्यांचं आधार सीडिंग झालेलं नाही त्यांना सुद्धा पैसे आता मिळायला अडचण येत आहे. ज्या बहिणी अपात्र ठरलेल्या आहेत त्यांना तर पैसे मिळतच नाहीये, पण ज्या बहिणींचं आधार सीडिंग व्यवस्थित झालं नसेल त्या बहिणींना सुद्धा पैसे यायला प्रॉब्लेम होत आहे. पण घाबरायची गरज नाही. जेवढे पण प्रॉब्लेम असतील ते लवकरात लवकर दुरुस्त आम्ही करूया. आणि जे काही तांत्रिक अडचण असेल, कारण जी सिस्टीम असते सिस्टीमला टाइम लागतो, त्या प्रॉब्लेम जो असेल तो लवकरात लवकर सॉल्व्ह करण्यात येणार आहे. म्हणून घाबरून जाऊ नका की तुमचा लाभ बंद होईल, तुम्हाला ऑगस्ट महिन्याचा हप्ता भेटणार नाही, असं काही होणार नाही. सर्व बहिणींना हप्ता मिळेल. हे फक्त मशीनचा प्रॉब्लेम आहे, थोडं प्रॉब्लेम येतोय. लवकरात लवकर तुम्हाला हप्ता मिळणं सुरू होईल. बघा, आणि 15 जिल्ह्यांमध्ये आज जे पैसे वाटप झालेले आहे, उद्या 12 जिल्ह्यांमध्ये होतील. असं प्रकारे जवळपास उद्या 70 लाख बहिणींच्या खात्यात पैसे जमा होतील. त्यानंतर काही बहिणींना 70 लाख बहिणींना परवा पैसे वाटप होणार आहे, असं माहिती आपल्याकडे आलेली आहे. तर आज 90 लाख बहिणींना जे पैसे वाटप झालेले आहे त्या जिल्ह्यांची नावं सर्वात अगोदर पाहूया आणि महत्वाचे काही निर्णय घेण्यात आलेले आहेत ते निर्णय सुद्धा मी तुम्हाला सांगतो. सर्वात प्रथम ऑगस्ट महिन्याचा हप्ता 15 जिल्ह्यांमध्ये आला आहे, त्याची मी लिस्ट तुम्हाला दाखवतो. सर्वात प्रथम जो जिल्हा आहे, बघा, आता ऑगस्ट महिन्याचा हप्ता जो जमा झालेला आहे तो पहिला जिल्हा आहे बुलढाणा. बघा, तुम्ही जर बुलढाणामध्ये राहत असाल तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये सर्वात अगोदर पैसे आलेले आहे. दुसरा जिल्हा येतो अकोला आणि तिसरा जिल्हा येतो अहमदनगर. त्यानंतर येतो नाशिक. त्यानंतर 5वा जिल्हा येतो धुळे. 6वा जिल्हा येतो मुंबई. त्यानंतर 7वा जिल्हा नंदुरबार, अमरावती, लातूर, यवतमाळ, जळगाव, नांदेड, पुणे, सांगली आणि संभाजीनगर. बघा,
आता या 15 जिल्ह्यांमध्ये पैसे जवळपास आज पाठवले आहेत, तुम्हाला सुद्धा आले असतील। तुम्ही जर या जिल्ह्यांपैकी राहत असाल कमेंटमध्ये नक्की सांगा पैसे आले की नाही। आणि आनंदाची बातमी म्हणजे भरपूर बहिणींना 2100 रुपये प्रमाणे मेसेज आलेला आहे। आता शासनाने कसा ठराव केलेला आहे, कोणत्या बहिणींना 2100 रुपये, कोणत्या बहिणींना 1500 रुपये। बघा, ज्यावेळेस योजना सुरू करण्यात आली होती आणि सुरुवातीला ज्या बहिणींनी फॉर्म भरलेला आहे त्या बहिणींना 2100 रुपये प्रमाणे हप्ता मिळतोय। ज्या बहिणींनी उशीर केलाय म्हणजे महिना संपल्यानंतर त्यांनी फॉर्म भरलेला आहे, ठीक आहे, तर अशा बहिणींना, ज्या बहिणींनी ऑगस्ट नंतर फॉर्म भरलेला आहे त्यांना 1500 रुपये येत आहे आणि ज्या बहिणींनी ऑगस्ट महिन्याच्या आधी फॉर्म भरलेला आहे त्यांना 2100 रुपये प्रमाणे हप्ता येत आहे असं आपल्याला दिसून येत आहे। कारण ज्या बहिणींचे मेसेज आलेले आहे आणि जो आर्टिकल आलेला आहे तो आर्टिकल मध्ये सुद्धा आपल्याला दिसून येत आहे की लाडक्या बहिणींना 2100 रुपये प्रमाणे कोणाला हप्ता येतोय, ज्या बहिणीने ऑगस्ट महिन्याच्या आधी फॉर्म भरला आहे त्यांना 2100 रुपये येत आहे आणि ज्या बहिणीने ऑगस्ट नंतर फॉर्म भरला असेल त्यांना 1500 रुपये। तर घाबरून जाऊ नका, तुम्ही जर ऑगस्ट महिन्याचा हप्ता जर तुम्हाला 1500 रुपये मिळाला असेल तर पुढच्या महिन्यापासून तुम्हाला सुद्धा 2100 रुपये प्रमाणे हप्ता सुरू होणार आहे। यामध्ये काही चर्चा होणार नाही, यामध्ये डायरेक्ट पुढच्या महिन्यापासून सर्व बहिणींना पूर्ण 36 जिल्ह्यांमध्ये 2100 रुपये प्रमाणे हप्ता होईल। यावर कुठल्याही प्रकारचं पाबंदी लावण्यात आलेली नाही। बघा, अशा प्रकारे या 15 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होत आहे आणि तुम्ही जर या 15 जिल्ह्यांपैकी राहत असाल कमेंटमध्ये सांगा। आता महत्त्वाची माहिती आपण पाहूया। लाडक्या बहिणींनो, आता तुम्हाला माहितच आहे की अंगणवाडीच्या सेविकांना एक मोठी जबाबदारी देण्यात आलेली आहे। अंगणवाडीच्या सेविका तुमच्या घरी येऊन एका कुटुंबात जर 3 पेक्षा जास्त महिला, 2 पेक्षा जास्त महिला लाभ घेत असतील तर पुढील 2 महिलांना लाभ मिळेल। तिसरी महिला जी असेल तिचा लाभ बंद करण्यासाठी अंगणवाडीच्या सेविका तुमच्या घरी येत आहे। पण एवढंच चेक करणार नाही की तुम्ही किती बहिणी या योजनेसाठी लाभ घेता, किती महिला या योजनेसाठी लाभ घेत आहे, तर अंगणवाडीच्या सेविका आणखीन काही गोष्टी चेक करत आहे। अंगणवाडीच्या सेविका तुमच्या घरी येऊन सर्वात प्रथम तुम्ही किती महिला एका कुटुंबामध्ये लाभ घेता ते चेक होणार आहे। दुसरी गोष्ट, तुम्हाला जे आता 4 व्हीलर आहे का तुमच्या कुटुंबामध्ये, तुमच्या कुटुंबात जर 4 व्हीलर असेल तरी सुद्धा तुमचा दोघांचा लाभ सुद्धा बंद होईल। एकाचा नाही तर दोघांचा लाभ बंद होणार आहे आणि 3 महिला लाभ घेत असतील तिघांचा लाभ बंद होणार आहे। तिसरी गोष्ट, तुमच्या नावावर जर प्रॉपर्टी असेल, ज्या बहिणीने लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरलेला आहे तुमच्या नावावर जर प्रॉपर्टी असेल तर तुमचा लाभ बंद होणार आहे। कुठल्याही प्रकारचे घर असो, प्लॉट असो, शेती असो, कुठल्याही प्रकारचं शेत जमीन असू द्या तरी सुद्धा लाभ बंद होणार। पण यामध्ये काही बहिणींना कन्फ्युजन होतंय की लाभ कोणाचा बंद होईल, महिलांच्या नावावर शेती असेल तर लाभ बंद होईल, अन्यथा तुमच्या कुटुंबाकडे कोणाच्याही नावावर जर शेती असेल तर घाबरायचं काही गरज नाही, ही अशी गोष्ट आहे। आणि चौथी आणि महत्त्वाची गोष्ट, तुमचं 2.5 लाखापेक्षा जर उत्पन्न जास्त गेलं असेल 2025 तरी सुद्धा तुमचा लाभ बंद होणार आहे, ही गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे। आणि त्यासोबत लाडकी बहीण योजना अंतर्गत अंगणवाडीच्या सेविका तुमच्या घरी येऊन व्हेरिफिकेशन करत आहे। व्हेरिफिकेशन कशा प्रकारे होत आहे, हे कागदपत्र तुमच्याकडे असणे गरजेचं आहे। सर्वात प्रथम तुमच्याकडनं आधार कार्ड मागितलं जाईल। आधार कार्ड तुम्ही त्यांना दाखवायचं आहे। आधार कार्डच्या माध्यमातून त्यांना कळणार आहे की तुम्ही पात्रता आहात की अपात्र आहात। भरपूर बहिणी अशा करतायत की अंगणवाडीच्या सेविका आल्यानंतर त्यांना काहीच डॉक्युमेंट देत नाही, तर ते तुमच्यासाठी आलेले आहे की गोरगरिबांना याचा लाभ भेटावा। असं नाही की लाडकी बहीण योजनेचा लाभ सर्वांना दिला जाईल, लाडकी बहीण योजनेचा गोरगरीब महिलांना। जर तुम्हाला माहित असेल की तुमच्याकडे कुठल्याही प्रकारचं तुमच्या नावावर प्रॉपर्टी नाही, शेती नाही, तुमचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त नाही, तुमच्याकडे 4 चाकी वाहन नाही, तर तुम्ही बिंदास होऊन तुम्ही व्हेरिफिकेशन करून घेणं गरजेचं आहे। अंगणवाडीच्या सेविका आले ते जे डॉक्युमेंट मागतील ते व्हेरिफिकेशन करतील। आणि सर्वात प्रथम म्हणजे याची एक चर्चा सुद्धा आहे, अंगणवाडीच्या सेविका अशा बहिणींना सुद्धा शोधत आहे की ज्या बहिणी आता लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळतोय आणि अशा भरपूर वयानुसार त्या बहिणींचा मृत्यू झाला असेल, त्या आता हयातीला नसतील, त्या बहिणींना सुद्धा त्यांच्या बँक अकाउंटला पैसे जमा होतात। अशा बहिणींचं नाव कमी करण्यासाठी सुद्धा व्हेरिफिकेशन होत आहे। म्हणून घाबरून जाऊ नका, जर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत असेल तर घाबरायची काही गरज नाही, ठीक आहे, फक्त व्हेरिफिकेशन करून घेणं गरजेचं आहे। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बँकांनी जी सूचना दिलेली आहे की लाडक्या बहिणींना जे आता लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळतोय, काही बहिणींना 2100 रुपये, काही बहिणींना 1500 रुपये मिळत आहे, तर यासाठी बँकांनी एक नोटीस जाहीर केलेली आहे। ती नोटीस कशा प्रकारे आहे की भरपूर अशा बहिणी त्यांचं आधार सीडिंग व्यवस्थित झालेलं नाही। बघा, तुम्हाला मेसेज आला असेल, मेसेज जर आला असेल की बँकांकडून तुमचं आधार सीडिंग झालेलं नाही, तर तुम्ही डायरेक्ट बँकेत जायचं आणि ज्या बँकेमध्ये तुमचं लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होतात ते खातं एकदा चेक करून घेणं गरजेचं आहे। तिथं जायचं, एकदा चेक करायचं की आमचं डेबिटी ऍक्टिव्ह आहे की नाही। डेबिटी म्हणजे डायरेक्ट बँक ट्रान्सफर, जे पैसे लाडकी बहीण योजनेचे तुमच्या बँक अकाउंटला येतात त्याला डेबिटी बोललं जातं।
तुमचं डेबिट ऍक्टिव्ह आहे की नाही, दुसरी गोष्ट तुमचं आधार सीडिंग झालेलं आहे की नाही, म्हणजे आधार लिंकिंग झालेलं आहे की नाही बँकेमध्ये, ते गोष्ट चेक करून घेणं गरजेचं आहे. आणि जर तुमच्याकडनं पॅन कार्ड वगैरे मागितलं जात असेल तर पॅन कार्ड तुम्ही तिथं बँकेमध्ये लिंक करून घेणं गरजेचं आहे तुमच्या बँक खात्याशी. बस एवढीच गोष्ट तुम्हाला करायची आहे, बाकी काही करायची गरज नाही. फक्त एवढं एकदा तुम्ही चेक करून घ्या तुमचं खातं व्यवस्थित वगैरे चालू आहे की नाही, तेवढं तुम्ही चेक करून घेणं गरजेचं आहे. एकदा का जर तुमचं व्यवस्थित असेल तर डायरेक्ट डेबिटच्या माध्यमातून तुमच्या बँक अकाउंटला पैसे पुढे अशाच पद्धतीने सुरू राहतील. आणि लाडकी बहीण योजनेचा जर तुम्हाला ऑगस्ट महिन्याचे पैसे आले असतील तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा. आणि पैसे 2100 रुपये प्रमाणे आले का 1500 प्रमाणे आले, कोणत्या जिल्ह्यात 1500 प्रमाणे, कोणत्या जिल्ह्यात 2100 रुपये प्रमाणे, जिल्ह्यांची नावं सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये लिहा. आणि माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या मोठ्या अपडेटमध्ये.